नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मला कसं तरीच वाटतंय ग, माझ्यामुळे तुला किती त्रास. मी आहे की इथं. ती शुभ्रा जे काही करते माझ्यापासून लपवू शकत नाही ती आता. सोपान आजोबा, मी वाड्यात कशी आले? ए आई, पण मला सिरियसली असं वाटतं की आपण मुंबईला गेलो ना की आपल्या डॉक्टरना दाखवूया. बघ ना, सकाळी उलटी झाली हे आत्ता असं. आजोबा ही वही नीट बघा. आजपर्यंत अनेक वेळा मी ही वही बघितली आहे. यात नवीन ते काय, आपल्या कोऱ्या नशिबाप्रमाणे कोरी पानं आहेत या वहीमध्ये. आजोबा ते सोडा, या वहीचा आकार नीट बघा. कडेला ही पानं फाटलेली आहेत. आदिनाथा, इतकी वर्ष जमिनीत पुरल्यानंतर दुसरं काय होणार? आजोबा तीच तर मजा आहे. ही पानं फाटलेली नसून फाडलेली आहेत असं मी म्हटलं तर. म्हणजे त्या दिवशी मी वही सहज चाळत असताना हे एक पान निखळून पडलं. बरं, मग आता मजा बघा. काही कळतंय का आजोबा? श्रीराम श्रीराम. आदिनाथा. आजोबा आजोबा मला वाटतं हे खूप मोठं चिकसॉ पझल आहे. ह्या वहीतली सगळी पानं फाडली आणि ती जर एकत्र केली तर नक्कीच काहीतरी तयार होईल आणि तेच आपल्याला खजिन्यापर्यंत पोहोचवेल. पण ही कोरी पानं. नाही आजोबा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ह्या वहीतलं कुठलंच पान कोरं नाही आहे. त्यावर नक्कीच काहीतरी आहे. मे बी एखादा नकाशा. आजोबा आजोबा ही वही डिस्मेंटल करण्याची मला परवानगी हवी आहे तुमची. अरे वेड्या, परवानगी कसली मागतोस? तुला हवं ते कर. नाही आजोबा, या खजिन्यावर फक्त तुमचा हक्क आहे. आदिनाथा, या खजिन्यावर जर कुणाचा हक्क असेल तर तो फक्त तुझाच आहे. आणि म्हणूनच हा खजिना कुणाला सापडायचा असेल तर तो फक्त तुलाच सापडायला हवा. वेड्या, तूच लपवलेली गोष्ट तुला सापडणार नाही तर आणखीन कुणाला सापडणार? हॅलो. हॅलो डॉक्टर, मी शुभ्रा बोलते. बोला मिसेस शास्त्रे. डॉक्टर, आज पुन्हा तसंच झालं. म्हणजे ती पुन्हा? डॉक्टर, ती आमच्या वाड्यावर होती. व्हॉट? हो, आमच्या वसईच्या वाड्यावर. पण तनिष्का वाड्यावर कशाला जाईल? नाही डॉक्टर, ती व्यक्ती त्या नव्हत्या. कारण मागे सुद्धा मला जेव्हा त्या दिसल्या होत्या तेव्हा त्या माझ्या समोर होत्या. ते शरीर कोणा दुसऱ्याच व्यक्तीचं आहे डॉक्टर. याचा अर्थ तनिष्का कोणाला तरी मदत करते, कोणाला तरी वापरते.
मिसेस शास्त्री, तुम्ही वाड्यावर फोन केला होता? नाही, मी सगळ्यात आधी तुम्हालाच फोन केला. ताबडतोब वाड्यावर फोन करा आणि विचारा तिथे कोण आलं होतं. दॅट वे वी कॅन फाइंड. बरं हे एका अर्थी बरंच झालं. आपल्याला कळेल तरी. डॉक्टर, मी वाड्यावर फोन करते आणि मग तुमच्याशी बोलते, ठीक आहे? आय एम वेटिंग मिसेस शास्त्री. हॅलो आदिनाथ, तुम्ही वाड्यावर आहात? शुभ्रा, तू कसा काय फोन केलास? अगं मला जरा आजोबांशी बोलायचं होतं म्हणून मी आलो होतो वाड्यावर. तुमच्याबरोबर आणखीन कोण आहे वाड्यावर? आणखी कोण म्हणजे? मी, आजोबा, विष्णू काका आणि सोपान आजोबा. आणखी कोणीतरी आहे आदिनाथ? आणखी कोणीतरी म्हणजे? आदिनाथ, ती आली होती आपल्या वाड्यावर. ती कोण? तीच जिच्या शरीरात जिला मी. ओ माय गॉड. म्हणजे शुभ्रा, तुला आता पुन्हा? हो आदिनाथ, ती व्यक्ती आपल्या वाड्यावर आली होती. सोपान होता तिच्या समोर. तो बोलला तिच्याशी. त्याला जाऊन विचारा ती कोण होती. त्याला विचारा आदिनाथ. शुभ्रा, तू आता फोन ठेव. मी तुला करतो फोन. मी सोपान आजोबांशी बोलतो आणि ताबडतोब तुला फोन करतो. ठीक आहे, चल बाय. सोपान आजोबा, कर बाब. आज वाड्यावर तुम्ही एकटे असताना कोणी आलं होतं? इथं व्हय? नाही, कोणी बी नाही. सोपान आजोबा, खरं खरं सांगा. अरे मी कशाला खोटं बोलू पोरा? सोपान आजोबा, आज वाड्यावर कुणीतरी आलं होतं. आता हा, एक बाई आली होती ना, ती आपली भांडी घासणारी बाई. काय चोरी बिरी केली काय तिनं? तरी मी दिनूला सांगत होतो, हे असल्या बायका म्हणजे. तुमच्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. अरे बाबा होय, आठवलं बघ, एक बाई आली होती. कोण आला होता? कोण बरं? ती काय मसनीचं नाव? कुसुम. काय? आज कुसुम आत्या इथे आली होती? होय. अरे पण काय झालं ते सांग की रे बाबा. कुसुम आत्या एकटीच आली होती? होय, एकटीच. पण काय झालंय सांगशील का मला? हॅलो शुभ्रा. बोला आदिनाथ, काय कळलं का? कुसुम आत्या येऊन गेली वाड्यावर. कुसुम आत्या? होय. म्हणजे त्या हे सगळं माझ्या बरोबर? मी आत्ताच्या आता जाऊन कुसुम आत्याला. नाही आदिनाथ, थांबा. असं काही करू नका. आपल्याला आधी कळलं पाहिजे की त्या हे सगळं स्वतःच्या मर्जीने करतात की दुसरंच कोणीतरी. अगं कुसुम आत्या काय लहान बाळ आहे का? आदिनाथ, तुम्हाला त्या बाईची ताकद माहित नाहीये. कोण बाई? मी उद्याच मुंबईला येते. मी आले की आपण सविस्तर बोलूया. शुभ्रा काय आहे? कशाबद्दल? शुभ्रा, तू माझ्यापासून काही लपवतेस का? नाही आदिनाथ, मी म्हटलं ना, आपण आल्यावर बोलूया. फक्त तुम्ही कुसुम आत्यांना काही बोलू नका आता, प्लीज. माझं ऐका. मला ना काही कळतच नाहीये. पण ठीक आहे, ॲज यू से. आदिनाथ, तुम्ही काळजी करू नका. हा सगळा गुंता लवकरच सुटेल. मी आता फोन ठेवते. माईशी सुद्धा मला बोलावं लागेल. ठीक आहे. बरं, स्वप्नील येणार होता ना तुम्हाला पिकअप करायला? मी बोलते त्याच्याशी. या बाय, टेक केअर. बाय.
जय राम जय जय राम, श्री राम 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 जय राम जय जय राम, श्री राम. आजोबा, अरे आदिनाथा, बैस बैस. आजोबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. काय झालं? खूप अस्वस्थ वाटतोयस. बैस बैस. आजोबा, तुम्हाला माहित होतं कुसुम आत्या आज इथे येणार आहे? कुसुम इथे येणार होती? मला काहीच बोलली नाही ते. ती आज इथे आली होती. सोपान आजोबांनी सांगितलं मला. बरं, मग त्यात एवढं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? आजोबा, ती जाऊ दे. तुम्ही आराम करा, मी जातो. आदिनाथा, काय ते मला सविस्तर सांग हो. आजोबा, कुसुम आत्या पहिल्या दिवसापासून शुभ्राचा राग करते. आजही जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती शुभ्राला त्रास देत असते. मी इग्नोर केला, कारण मला उगाच घरात भांडणं नको होते. आणि शुभ्राही सगळं व्यवस्थित हँडल करत होती. पण आजोबा, आता जर कुसुम आत्या... काय केलं कुसुमने? आजोबा, गेल्या काही दिवसापासून शुभ्राला एक विचित्र एक्सपिरियन्स येतोय. म्हणजे हे असं कसं शक्य आहे असं कुणालाही वाटेल, पण तो तसा एक्सपिरियन्स तिला येतोय. आणि मला असं वाटतं या सगळ्याला कुसुम आत्या जबाबदार आहे. काही दिवसांपूर्वी प्रथमेश, काय झालं बाळा? प्रथमेश, प्रथमेश. अरे देवा, म्हणजे काल जेव्हा तेव्हा तिनं प्रथमेशला पाहिलंय. उद्या तिनं त्याला काय केलं तर?
तिला जर हे कळलं की प्रथमेश मला नाही, हे मला थांबवायलाच हवं. मी माध्यम आहे तिच्यासाठी. त्यामुळे आता प्रथमेशला माझ्यापासूनच धोका आहे. नाही, मी नाही होऊ देणार हे. नाही, हे थांबलंच पाहिजे. शुभ्रा, हाय. अरे स्वप्नील, कधी आलास तू? आत्ता चालू. रेडी? हो. स्वप्नील, सॉरी, मी तुला असं अचानक बोलवून घेतलं. इट्स ओके. पण तू असं अचानक मुंबईला? अरे, माझ्या ट्रीटमेंट संबंधात जरा. ओके. माई कुठे दिसत नाही? मागे मांडवात आहे ती. अच्छा, तू आवर, मी त्यांना भेटून येतो. हां, बरं. हाय. हाय, तू कधी आलास? हा, काय आत्ताच येतं. व्हॉट्सअप? जस्ट एक मिनिट. हा, काही अनवॉन्टेड नंबर्स डिलीट करत होते सेलमधून. क्षिप्राचा केला? स्वप्नील, सॉरी. साला हे दुःखाचं असंच असतं. इट्स लाईक अ स्टिंकिंग स्मेल. किती दाबायचा प्रयत्न केला ना, कुठून तरी वरती येतच. सॉरी. आय अंडरस्टँड. माझ्या आयुष्यात काही अनवॉन्टेड व्यक्ती आहेत. कशाला त्यांचे नंबर्स ठेवायचे ना उगीच. उलट मी ठेवतो अनवॉन्टेड लोकांचे नंबर्स. आपल्याला गाफील क्षणी ते पकडू शकत नाहीत. आपल्याला कळतं की हा त्याचा फोन आहे आणि आपण कट करू शकतो. पण काही अनवॉन्टेड माणसं हुशार असतात. ती तरीही आपल्याला गाफील पकडतात. आर वी टॉकिंग अबाउट एनीबडी स्पेसिफिक? नाही. प्रिया, कोण आहे तो? अरे खरंच असं काही नाहीये. तो आपलं उगीच. Someone has hurt you, right? जखम मनावर झाली आणि ती चेहऱ्यावर दिसते. नाही रे, खरं तर माझाच मूर्खपणा. मला माहित होतं हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये, पण मी बावळटासारखा विश्वास ठेवला. आपण प्रो नाउन वरून प्रॉपर नाउन वर येऊयात का? मला नाव सांग ना त्याचं. इतका महत्वाचा नाहीये तो. यू लव्ड हिम, राईट? छे रे, वेडायस का तू स्वप्नील? आमची मैत्री होती, म्हणजे असं मला वाटत होतं. प्रेम बिम नाही. आणि आता ते शक्य नाही. का? ज्यांनी एकदा केलंय त्यांनी असं म्हणलं तर ठीक आहे, पण तू तर आजवर नाही केलं ना, म्हणूनच म्हणते.
आणि यापुढेही ते शक्य नाही. प्रिया, इफ यू चूज नॉट टू शेअर, मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार. पण शेअर करण्यासारखं काही नाहीच आहे स्वप्नील. तू विषय काढलास म्हणून नाहीतर त्या माणसाबद्दल मी इतका वेळ विचार करावा, त्याच्याविषयी इतकं बोलावं इतका तो महत्वाचा नाहीये. त्याची ती लायकी नाही.